अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचण्यास घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांचा हिरण्ययोग एक अभ्यास हे पुस्तक घेतले आहे. आज आपण त्यातलं मानसपूजेचे साधन काय ते बघूया. सुरुवातीला आपला चित्तसंवेग मृदू असतो, म्हणूनच श्री महाराजांनी मानसपूजेचे साधन सांगितले आहे. त्यात श्री भगवंतांचे स्मरण पूजन करायचे असते. आधी डोळे मिटून स्थिर बसावे आणि श्री भगवंतांचे स्मरण करण्याचा प्रयत्न करावा. तसे दृश्य समोर आल्यावर जसे जमेल तशी त्यांची यथाविधी पूजा करावी. सुरुवातीला श्री भगवंतांची प्रतिमा मिटल्या नेत्रांसमोर स्थिरच होणार नाही. मनाच्या चांचल्यामुळे ती ताबडतोब मिटून जाईल. सुरुवातीला कदाचित समोर श्री भगवंतांच्या प्रतिमेऐवजी दुसऱ्याच प्रतिमाही येतील. असे घडले तरी हे प्रयत्न सोडू नयेत. परमपूज्य श्री मामांकडे एकदा एक साधक आले. ते मामांना म्हणाले, मामा, मी मानसपूजा करतो, तरी पण अजून त्यातलं काहीच जमले नाही. त्यावर परमपूज्य श्री मामांनी त्याला विचारले की काय रे, मानसपूजा सुरू करून तुला किती दिवस झालेत? यावर त्यांनी फक्त 3-4 दिवस झाले असे सांगितल्यावर मामा पुढे म्हणाले, ठीक आहे, तू तुझा प्रयत्न चालू ठेव. त्यावर ते साधक म्हणाले, मामा, मी आहे पांडुरंगाचा भक्त. मी जेव्हा पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणायचा प्रयत्न करतो, डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अडचण अशी होते की थोड्याच वेळात पांडुरंग राहतात बाजूला आणि त्यांच्या जागी डांबरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चाललेले दिसू लागते. त्यावर हसून मामा म्हणाले, तू सांगतोयस ते बरोबर आहे. चित्ताचा असा नियमच आहे की ज्याचे अखंड चिंतन झालेले असले तेच पहिल्यांदा समोर येते. जोपर्यंत श्री भगवंताचे चिंतन तेवढे तीव्रतेने सतत होत नाही, तोपर्यंत मानसपूजेत ते दृष्टीसमोर स्थिर राहतील अशी आशा धरणे देखील चुकीचे ठरेल. हिरण्ययोगाचे सार. मानसपूजेत डोळे मिटून कल्पना केल्यावर अत्यंत मृदू संवेग असणाऱ्या साधकांसमोर श्री भगवंतांची प्रतिमा थोडा वेळ देखील टिकत नाही. तरी त्याने प्रयत्न करीत राहावे. म्हणजे हळूहळू मृदू संवेग हे सत्वात करणे, भावे प्रकट आवाज कैवल्य जाणे, असे करता करता तोची मध्य संवेगे पाहोनी प्रगट व्हावा कैवल्य जाणे, असे करता करता तोची मध्य संवेगे पाहोनी स्वप्नी तीव्र योगे हृदभुवनी योगी व्हावे. याप्रमाणे तो संवेग वाढत जाऊन मध्यम संवेग प्रगट होईल आणि मध्यम संवेग झाल्यावर श्री भगवंतांचा साधकाच्या स्वप्नात आविर्भाव होईल. ते त्याला स्वप्नात दिसू लागतील. असे होता होता संवेग आणखी वाढून तीव्र संवेग आल्यावर हिरण्ययोगाचा आश्रय केल्यामुळे ते श्री भगवंत साधकासमोर प्रत्यक्ष प्रगट होतील. हेच या हिरण्ययोगाच्या प्रक्रियेचे सार आहे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जाणून जागृती स्वप्नी पांडुरंग. तीव्र संवेगात अशी स्थिती येते की स्वप्नामध्येही पांडुरंग दिसतात आणि जागृतीतही ते प्रत्यक्ष प्रगट होतात. ही स्थिती आली की हिरण्ययोगाचे कार्य सांग पूर्ण झाले असे म्हणतात. हिरण्ययोगाच्या 3ऱ्या मुद्रिकेने या योगाचे प्रामाण्य वर्णन श्री महाराज करतात. या मुद्रिकेत ते म्हणतात की याची या भाषणात व्यास म्हणती की स्वप्न ज्ञानावलंबने किंवा निद्रा ज्ञानालंबने चित्त स्थिर होय. स्वप्नस्थितीचे शास्त्र ही पातंजल योगसूत्रांमधून वर्णिलेली स्थिती आहे. आपणास जरी रोज झोप येते, रोजच झोप गळ्यात पडते आणि रोज स्वप्नेही पडतात, तरी आपण झोप आणि स्वप्ने आधी निश्चित ठरवून घेऊ शकतो काय? असा क्वचितच एखादा असला तर असतो. सामान्यतः ती झोपच येऊन आपल्या गळ्यात पडते आणि त्याबरोबर आपले शरीरही शिथिल पडते. त्या निद्रेबरोबरच स्वप्नेही आपोआपच पडत असतात. ती वेगळी प्रयत्नांनी पाळावी लागणार नाहीत. माऊलींनी याचे कारण सांगताना 9व्या अध्यायात म्हटले आहे की
तरी पुढची जरी विपाये, बुद्धीची कल्पनेची झोपये, तरी अवेद बोध जाये, जे स्वप्नी पडिजे. स्वप्न पडते म्हणजे नेमके काय होते याचे माऊली येथे सुंदर विवरण करतात. ते म्हणतात की त्यावेळी बुद्धीला कल्पनेची झोप येते. मनामधल्या कल्पनांच्या आहारी जाऊन बुद्धी निद्रिस्त होते. एकदा बुद्धी अशी निद्रिस्त झाली की मन अगदी मोकाट सुटते आणि ते मग निद्रा प्रक्रियेत स्वप्न दाखवू लागते. मनाच्या साहाय्याने जीव स्वप्नसृष्टी निर्माण करतो, शिवाय जीवन त्याच स्वप्नसृष्टीत रममाण होतो. आपल्या स्थूल शरीराच्या आत जे सूक्ष्म शरीर असते ते शरीर अनेक प्राणवाहक आणि मनोवाहक नाड्यांनी बनलेले असते. आपल्या स्थूल शरीरामध्ये ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या, वेगवेगळे स्नायू आणि मज्जातंतू, संदेशवाहिन्या असतात, तशा सूक्ष्म शरीरामध्येही प्राणवाहक आणि मनोवाहक नाड्या असतात. त्यांच्याद्वारेच सूक्ष्म शरीराचा प्रपंच जुळून येतो. कंठनाडी धारणेचे सामर्थ्य. उपनिषदांमध्ये वर्णन आलेले आहे की जसजशी निद्रा येऊ लागते तसतसा जीव हा सूक्ष्म शरीराच्या हृदयाजवळ असलेल्या हिता नामक नाड्यामध्ये जायला लागतो. तो हृदय नाड्यामध्ये जेव्हा थांबतो तेव्हा गाढ निद्रेचे सुख अनुभवतो. पण तेथून जेव्हा जीव त्या नाड्यांच्या ज्या उपशाखा कंठामध्ये येतात तेथे येऊन थांबतो तेव्हा मात्र तो स्वप्नस्थितीचा अनुभव येतो. कंठकुपाच्या ठिकाणी अनेक सूक्ष्म नाड्या एकत्र आलेल्या असतात. त्या नाड्यात जीव मनाच्या आणि प्राणांच्या साहाय्याने शिरून वेगवेगळ्या वासनांचा अनुभव त्यावेळी घेतो. तो ज्या वासनांचा अनुभव घेतो त्याला स्वप्न दिसते. म्हणून पातंजली योगात एक सूचक सूत्र आलेले आहे. त्यानुसार जे चित्त स्थिर झालेल्या महात्मे असतात त्यांनी जर एखाद्याच्या कंठनाडीवर धारणा केली तर त्यांना तो काय स्वप्न बघतो आहे हे ते लगेच कळते. परमपूज्य श्री मामांनी आम्हाला माऊलीत असा एक प्रयोग एकदा करून दाखवला होता. माऊलीत आम्ही रात्री उशिरापर्यंत परमपूज्य श्री मामांबरोबर बोलत बसलो होतो. परमपूज्य श्री मामा एका ओवीच्या अनुषंगाने काही विशेष गोष्टी सांगत होते. त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या आजूबाजूला बसलो होतो. काही साधक मंडळी तेथे झोपलेली पण होती. त्यांच्यापैकी एका साधकाच्या कंठाची विशिष्ट अशी सूक्ष्म हालचाल झोपेत होत होती. त्याचवेळी परमपूज्य श्री मामांचे तिकडे लक्ष गेले आणि ते म्हणाले, अरे बघा तिकडे तो स्वप्न बघतो आहे, हे लक्षात आले का? मग पुढे त्यांनी सांगितले की हा यावेळी असे स्वप्न बघतो आहे की तो हातात बंदूक घेऊन शिकारीसाठी जंगलात शिरलेला आहे. जोपर्यंत याला स्वप्नातच वाघ, सिंहासारखे प्राणी दिसणार नाही तोपर्यंत हा काही दचकणार नाही, घाबरणार नाही व जागाही होणार नाही. आता आपण याच्या स्वप्नात एक वाघ निर्माण करूया. असे म्हणून परमपूज्य श्री मामांनी क्षणभर त्या साधकाकडे बघितले. तेवढ्यात तो मेलो मेलो असे किंचाळतच उठला व भानावर आला. परमपूज्य श्री मामा मग शांतपणे त्याला म्हणाले, काय रे, काय झाले, घाबरून कसं काय उठलास तू? त्यावर त्याने सांगितले की मामा, स्वप्नात मी शिकारीसाठी जंगलात निघालो होतो आणि अचानक एका भयंकर वाघाने माझ्या अंगावर उडी मारली, म्हणून मी मेलो मेलो असे ओरडत जागा झालो. यथार्थ स्वप्न. एखाद्याच्या कंठकुपातल्या नाडीचा संयम करून त्या नाडीच्या स्पंदावरून त्याचे स्वप्न जाणता येते. एवढेच नव्हे तर त्या नाडीद्वारे त्याच्या स्वप्नात प्रवेशही करता येतो. सद्गुरु तत्व, ईश्वर तत्व किंवा भगवत तत्व ज्यावेळी साधकाच्या स्वप्नात प्रवेशते त्यावेळी साधकाला जी तद्विषयक प्रचिती येते त्या स्वप्नाला यथार्थ स्वप्न असे म्हणतात. जीवाला, मनाला श्री भगवंताची, ईश्वर तत्वाची किंवा सद्गुरु तत्वाची कल्पनेने निर्मिती करता येत नसते. त्याला तसे सामर्थ्यच नसते. ही तत्वे कल्पनातीत असल्यामुळे त्यांची जीवाला कल्पना करता येत नाही. ज्यावेळी
ते कुणाच्या स्वप्नात जातात त्यावेळी स्वतःच्याच इच्छेने जात असतात. त्यामुळे ते त्या स्वप्नाशी बद्ध नसतात. त्यांना त्या स्वप्नाशी काही घेणे नसते. जोपर्यंत एखाद्याचे चित्त वासनायुक्त आणि मलिन असते तोपर्यंत त्यांचा स्वप्न आविर्भाव तो जीव मलिनतेच अनुभवतो. ज्याप्रमाणे सूर्य उघड्या डोळ्याने बघितला तर स्वच्छ प्रकाशमान दिसतो, पण तो जर रंगीत काचेतून बघितला तर तो त्याच काचेच्या रंगाचा दिसतो. तसा जीव जेव्हा मलिन चित्तामधून मलिन बुद्धियुक्त असा सद्गुरूंना किंवा ईश्वराला बघू जातो तेव्हा तेही तसेच मलिन दिसतात. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या स्वप्नात काही गोष्टी त्यांच्याच मनाने मिसळल्या जातात. श्री महाराजांनी हा सगळा विषय ग्रंथाच्या 4थ्या मुद्रिकेत स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात की अशा वेळी स्वप्न जरी यथार्थ असले तरी ते भेसळलेले असते. ते स्वप्न मग यथार्थ आणि अपार्थ यांचे मिश्रण होऊ शकते, किंवा ते यथार्थ आणि अज्ञार्थ तसेच यथार्थ आणि सूचक असे पण मिश्रित होऊ शकते. त्या स्वप्नांचे भिन्न भिन्न पोटभेदही होऊ शकतात. श्री महाराजांनी या संदर्भात येथे 2 भाष्यांचा सुंदर समन्वय केलेला आहे. त्यात स्वप्ननिद्रा ज्ञानालंबन वा भगवान पतंजली मुनींच्या या सूत्राचे 2 विख्यात भाष्यकारांनी 2 वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत. त्यापैकी एक टीका विज्ञान भिक्षूची आहे, तर दुसरी टीका भामतीकार पंडित वाचस्पती मिश्रा यांची आहे. त्या अनुषंगाने श्री महाराज म्हणतात की या भाष्यावरील टीका 2 विज्ञान भिक्षुकृत आणि वाचस्पतीकृत जाण दोन्हीही सांगती भिन्न परी अभिन्न उपयोगी. आपल्या टीकेत विज्ञान भिक्षू सांगतात की स्वप्न असे मिथ्या असते, तशीच आपली जागृती देखील मिथ्याच मानावी. जागृत स्वप्नासम मिथ्या पाहावे ऐसे भिक्षू बोलले बरवे. आणि वाचस्पती मिश्रा असे सांगतात की आणि स्वप्नी शिव विष्णू दिसता ते घ्यावे वाचस्पती म्हणती. जर सद्गुरु तत्व म्हणजे शिवतत्व किंवा विष्णू म्हणजे ईश्वर तत्व यांचा स्वप्नात आविर्भाव झाला, जर का ते स्वप्नात प्रगट झाले तर ते स्वप्न हे खरे म्हणूनच गृहीत धरावे असे वाचस्पती मिश्रांचे म्हणणे आहे. विज्ञान भिक्षू आणि वाचस्पती मिश्रा हे दोघेही अधिकारी महात्मेच आहेत, तरी ते एकाच सूत्राचे 2 प्रकारांनी अर्थ लावतात. आता या दोघांचे परस्पर अर्थसंगती कशी काय लावायची? विज्ञान भिक्षू म्हणतात की जागृती ही स्वप्नाप्रमाणेच मिथ्या मानावी, आणि जर शिव किंवा विष्णूंचा स्वप्नात आविर्भाव झाला असेल तर त्याला सत्य म्हणून गृहीत धरावे असे वाचस्पती